वाळू विक्रीबाबत नवे धोरण फसले. 23 घाटांचे लिलाव झालेच नाहीत. जुन्या पद्धतीचा अवलंब होण्याची शक्यता. वाळू मिळेना. घरकुले अद्यापही अर्धवट. जिल्ह्यात 44 वाळू घाट अद्यापही बंदच. मागील वर्षापासून पहिल्यांदाच वाळूच्या नव्या धोरणात वाळू डेपोची संकल्पना शासनाकडून मांडण्यात आली होती. मात्र हे धोरण फसल्याचे दिसून आले. कारण मागील वर्षात जिल्ह्यात 44 वाळू घाटांपैकी केवळ 21 घाटांवरच शासकीय वाळू डेपो प्रशासनाला सुरू करता आले. अन्य ठिकाणी या धोरणाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यंदापासून शासनाकडून जुनीच लिलाव पद्धत अवलंबण्याचा विचार सुरू आहे. परंतु अद्यापही याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने यावर्षीपासून वाळू डेपो की पुन्हा घाटाची लिलाव याची चर्चा सुरू आहे. असे असले तरी आज घडीला जिल्ह्यात 44 वाळू घाट मात्र बंद आहेत. सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करून देण्याकरिता शासनाने वाळू विक्रीचे नवे धोरण आणले. यामध्ये उपलब्ध असलेल्या घाटावरून वाळूचा उपसा केल्यानंतर तेथे प्रशासनाकडून वाळू डेपो सुरू केले जात होते. हे डेपो चालवण्यासाठी दिले जात होते. या डेपोतून केवळ 600 रुपयात वाळू ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर मिळत होती. या प्रक्रियेचा नागरिकांना फायदा झाला तरी वाळू डेपोकरिता कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. वर्षभरात 21 डेपो प्रशासनाला सुरू करता आले. उर्वरित 23 वाळू घाट बंदच होते. नवीन वाळू धोरणाचा प्रारूप शासनाने 30 जानेवारी 2025ला आता पब्लिश केलेला आहे. त्याच्यावर सूचना आणि अभिप्राय हरकती मागवलेल्या आहे. त्यामध्ये जुन्या वाळू धोरणा जो होता आपला वाळू डेपोद्वारे जे वाळूची विक्री त्याला अधिग्रमित करून लिलावाद्वारे वाळूची विक्री करण्याबद्दलचं नवीन धोरण म्हणजे शासनाने आता विचाराधीन आहे आणि त्या धोरणाचा प्रारूप आपल्याकडे आलेला आहे. प्रारूपवर आता सूचना अभिप्राय पाठवलेले आहे. त्यानुसार नवीन धोरण जाहीर होणार आहे. ते त्याच्या नवीन धोरणामध्येच तसं आहे की वाळूचे जे डेपोद्वारे विक्री न करता लिलावाद्वारे वाळूची विक्री करणार, वाळू घाटाचे लिलाव होतील. तर त्यात तसंच धोरण आता तयार करणं सुरू आहे. त्या धोरणाचं प्रारूप आपल्याकडे आलं होतं. प्रारूपवर त्यांनी सगळ्या जिल्ह्यांकडून, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडून, सगळ्या लोकांना पब्लिक डोमेनमध्ये टाकून अभिप्राय वगैरे मागितले होते. ते सगळे त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहे. त्यानुसार तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि काही दिवसातच नवीन वाळू धोरण ज्याच्यामध्ये वाळूची जी विक्री आहे जाहीर लिलावाद्वारे करण्यात येईल असं धोरण जाहीर होईल. शासनाच्या जे वाळू धोरणामध्ये घरकुलवाल्यांना 5 ब्रास रेती मोफत हा तरतूद आहेच आणि ती वाळू त्या नदीपात्रातून त्यांना कशी उपलब्ध केली जाईल त्याकरता नवीन धोरणामध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार धोरण जाहीर होताच तसंच त्यांना जे काही मागणी राहील त्या सगळ्या मागणीनुसार तहसील कार्यालयातून त्यांना 5 ब्रासपर्यंत वाळूचा पुरवठा केला जाईल. नाही, तुम्हाला आताच सांगितलं की अद्यापही कोणतं डेपो किंवा घाट सुरू राहण्याचा प्रश्न येत नाही. कारण की नवीन धोरण जाहीर झाल्यानंतरच आपल्याला ते सगळं करेल. आपल्या 33 घाटांची परवानगीची प्रक्रिया झालेली आहे. ते 33 घाटांचं आपण जसं धोरण जारी होईल त्यानुसार आपण लिलाव लावू.